7 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय, तो ऋतिक ऑन स्ट्राईक असेल. 12 बॉल 31 धावसंख्येची गरज गोलंदाजीसाठी आला. गोलंदाज जयेश आपण पाहता, ज्याने खऱ्या अर्थानं चांगला झेल कॅरी केला होता, तो जयेश आता गोलंदाजीसाठी आला. 12 बॉल 31 धावसंख्येची गरज. एकीकडे तुम्ही पाहू शकता जय भवानी अर्बन टीम आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये मितास 11 नौजवान पाशाने टीम या मैदानावरती सलग तिसऱ्यांदा क्वालिफाय झाली आणि चौथ्यांदा क्वालिफाय राऊंड मध्ये खेळतीये. ऋतिकची विकेट आली आहे, जयेशला मिळाली आहे. जयेशचं सेलिब्रेशन सांगताय ही विकेट किती महत्वाची आहे. ऋतिक देखील बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकामध्ये आपण पाहताय दीप दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरचे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. वैभव किंवा ऋतिक या दोन फलंदाजांपैकी एक फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं फार गरजेचं होतं. 3 ओव्हरमध्ये 38 धावसंख्येचं टार्गेट खऱ्या अर्थानं मितास 11 नौजवान पाशाने टीमसाठी माफक होतं, कारण की ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग राहिली आहे, ज्या प्रकारे त्यांनी धावा चेस केल्यात. इथे आणखीन एक फलंदाज विकेट किपर अंपायरने इकडे आउट दिलंय. तुम्ही स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करताय, तुम्हाला मेन पंचांकडे अपील करायचे. त्या ठिकाणी बाद. आणखीन एक विकेट आली आहे. दीपला देखील परतावं लागतंय. आल्या पावली माघारी फिरलाय. क्रिकेट आपण सातत्याने खेळते, अर्बन टीम देखील मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळते, परंतु अजूनही अशा प्रकारचे खऱ्या अर्थानं गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडल्या जातात. ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श झालाय हे यष्टीरक्षकाला माहिती आहे, त्यावेळी तुम्हाला मेन पंचांकडे अपील करायची आहे. मेन पंचांना जर तो डिसिजन समजला नाही तर ते स्क्वेअर लेग पंचांची मदत घेतील आणि स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी सांगतील. आणि नक्की स्क्वेअर लेग पंच देखील त्यांना तेच सांगत असतील, तेच सांगतायत की आपण मेन पंचांकडे अपील करा, कारण की स्क्वेअर लेग पंच तुम्हाला आउट देऊ शकत नाही जोपर्यंत मेन पंच त्या ठिकाणी आउट देत नाही. ते फक्त तुम्हाला धडा शिकवण्याचं काम करतील आणि ते गिरबाबा लागेल ते तुम्हाला. विकेट आली आहे. फलंदाज दीप बाद. फलंदाज ऑन हॅट्रिक, फटका फसलाय. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपादित करतोय गोलंदाज जयेश. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. विकेट हॅट्रिक त्याने मिळवली आहे. पहिल्या बॉलवरती बाद केलं ऋतिकला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली दीपची आणि आता तिसऱ्या बॉलवरती बाद केलाय ते विशालला. काय जबरदस्त गोलंदाजी. आपल्या गोलंदाजीतली ताकद 38 धावसंख्येचा बचाव करत असताना जे स्टार्ट खऱ्या अर्थानं गोलंदाजी मिळवून दिलं तर अक्षयनं ते स्टार्ट कायम ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो जयेश.